आजचं आपलं हे जे लेक्चर आहे ते आता आपली मे मध्ये जी फायनल एक्झाम होणार आहे त्या एक्झाम संबंधी विशेष करून प्रॅक्टिकल एक्झाम संबंधीचं हे लेक्चर आज आपण ठेवलेलं आहे. तर ह्या जी आपली प्रॅक्टिकल परीक्षा घेतली जाणार आहे त्या प्रॅक्टिकल परीक्षेसाठी स्ट्रक्चर कसं असेल त्या प्रॅक्टिकल परीक्षेचं त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि त्याची आपण आज विशेष करून माहिती घेणार आहोत. तर ही जी परीक्षा होणार आहे प्रॅक्टिकलची ही अतिशय महत्वाची आहे. त्यामध्ये बुकही महत्वाचं आहे. जे तुम्हाला प्रॅक्टिकल बुक दिलंय ते सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. तर ही जी परीक्षा आपली होणार आहे फायनल त्यासाठी जे आपण मार्कचं डिवायडेशन ठेवलंय किंवा ते कशा प्रकारे असणार कसे आपण घेणार आहोत प्रॅक्टिकल एक्झाम विशेष करून आपण आज फोकसिंग करणार आहोत ते प्रॅक्टिकल एक्झामवर आपण फोकसिंग करणार. प्रॅक्टिकल एक्झाम आपली कशी होणार कशा प्रकारे होणार ती कुठे घेतली जाणार त्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये आज देणार आहोत इथे. तर ही जी प्रॅक्टिकल परीक्षा जी आहे त्यामध्ये जी आपण काही वर्षभरात प्रॅक्टिकल्स केली 6-7 काही वायरिंग प्रॅक्टिकल्स केली त्या संबंधी असतील किंवा त्यामध्ये जे काही प्रश्न येतील त्या संबंधी असणार. मग ह्या प्रश्न हे जे प्रॅक्टिकल आपली एक्झाम घेतली जाणार ती कशी घेतली जाणार त्यापूर्वी आपण थोडंसं ह्याच्याबद्दलची माहिती घेतली होती. त्या पद्धतीचे पेपर आपण लिहिले पण होते. तर ही जी परीक्षा आहे ती आपली टोटल 100 मार्काची असणार. प्रॅक्टिकल एक्झाम जी आपली इथे होणार ती टोटल 100 मार्काची असणार. त्या 100 मार्काच्या पेपरचं डिवायडेशन कसं होणार त्या परीक्षेच्या मार्क्सचं कसं डिवायडेशन होणार त्याबद्दलची माहिती मी आज या ठिकाणी देणार आहे. ही परीक्षा जी होणार आहे ते प्रॅक्टिकलवर आधारित असणार. तुमच्याकडून एक प्रॅक्टिकल करून घेतलं जाईल लाईव्ह प्रॅक्टिकल करून घेतलं जाईल. जे आपण बोर्डवर करत होतो नेहमी ते वायरिंग करणं जिना वायरिंग असेल गोडाऊन वायरिंग असेल हाऊस वायरिंग कुठलाही प्रकार असेल जो काही येईल तो त्यातलंच आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे. ह्या प्रश्नावर आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल बोर्डवर करून घेणार. ते कसं केलं ते आपण लिहिणार. कळलं की नाही. ते आपण कसं केलं प्रॅक्टिकल वायरिंग कुठली वायर घेतली त्यासाठी साहित्य कुठलं घेतलं हे सगळं जे आपण करणार आहोत ते कसं केलं ते आपण लिहिणार आहोत. कळलं की नाही. त्यासाठी की नाही एक पेपर आपल्याला प्रॅक्टिकलचा दिला जातो. प्रॅक्टिकलचा एक पेपर दिला जातो. आता हा पेपर कसा आहे ह्या पेपरचं स्वरूप काय तर ह्या पेपरमध्ये एक प्रश्न जर असेल तर त्याला 60 मार्क असणार. 2 प्रश्न जर आले प्रॅक्टिकलचे कळलं की नाही 2 प्रश्न जर आले तर 60 पैकी 30 मार्काला एक प्रश्न असणार दुसरा 30 मार्काला प्रश्न असणार. आता ह्या 60 मार्काचं डिवायडेशन कसं होतं पेपरमध्ये 60 मार्काचं डिवायडेशन कसं होतं पेपरमध्ये तर ह्याच्यापैकी की नाही तुम्हाला आकृतीला 15 मार्क दिले जातात. कळलं. त्यानंतर साहित्याची यादी त्याला 15 मार्क दिले जातात. दिसतंय ना. त्यानंतर कृतीला तुम्हाला 15 मार्क आहेत. त्यानंतर दक्षता आणि अवलोकन आणि दक्षता निष्कर्ष वगैरे जे आहे त्याला या ठिकाणी 15 मार्क आहेत. असा टोटल हा 60 मार्काचा प्रश्न आहे. 30 मार्काचा असेल तर ते मार्क कमी होतील. कळलं की नाही. हा समजा यामध्ये आता ह्या पेपरमध्ये ह्या उदाहरणासाठी जो पेपर घेतला याच्यामध्ये 2 प्रश्न दिलेत हा किंवा तो एक प्रश्न लिहायचा आपल्याला त्यातला तुम्हाला कुठला सोपा वाटेल तो. आता या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे बघा 2 दिवे सिरीजमध्ये जोडणे 2 दिवे सिरीजमध्ये जोडणे त्याच्यासाठी एका प्रश्नासाठी त्यांनी 60 मार्क ठेवले. 60 मार्कात तुम्हाला काय लिहायचं आहे तर इथे दिलंय बघा पहिल्यांदा टूल्स साहित्य कृती. टूल्स म्हणजे हत्यार बरोबर कुठली तुम्ही हत्यार वापरणार ते म्हणजे काय हत्यारमध्ये काय येईल पक्कड येईल स्टिपर्स वगैरे जे काय येईल ते. आणि साहित्यामध्ये तुम्हाला वायरिंगसाठी साहित्य कुठलं वापरणार. आता उदाहरणार्थ 2 दिवे सिरीज मध्ये जोडायचे आहेत तुम्हाला तर त्यासाठी साहित्य काय काय लागेल बरोबर. ऍक्सेसरीज काय लागतील मग त्यासाठी होल्डर लागेल स्विच लागतील बरोबर ना. वायर लागेल किती गेजची वायर तुम्ही लिहू शकता. असं एकंदर साहित्य तुम्हाला लिहावं लागेल. स्क्रू ड्रायव्हर लागेल कटर लागेल स्टिपर लागेल. हे जे सॉरी ऍक्सेसरीज मध्ये तुम्हाला बटन लागेल किंवा होल्डर लागतील 2 वे स्विच लागतील बरोबर. होल्डर लावण्यासाठी या ठिकाणी स्क्वेअर बॉक्स लागेल. हे सगळं तुम्हाला ह्या साहित्यामध्ये लिहायचं आहे. वायर किती गेजची लागणार ती तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुमची कृती सुरू होईल. कृती तुम्हाला पूर्णपणे लिहिण्यासाठी इथं स्पेस भरपूर आहे एवढी तुम्ही लिहू शकता कारण पेपर तुम्हाला 60 मार्काचा लिहायचा आहे तो
जी तुम्ही कृती करणार तिकडे ती कृती जशी तशी तुम्हाला इथे लिहायची आहे, बरोबर ना. त्यासाठी तुम्हाला पूर्ण तुम्हाला हा पेज दिलाय. या पेज मध्ये तुम्हाला कृती लिहायची आहे. कशी कशी कृती केली, पहिल्यांदा वायर घेतली, पट्टी मारून घेतली, बरोबर की नाही, भिंतीला होल मारले, पट्टी फिट केली, बरोबर ना. तुम्हाला ते डिटेल लिहायचं, जे प्रॅक्टिकल तुम्ही करणार आहात किंवा केलंय त्याचं तुम्हाला डिटेल लिहायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला रावल प्लग वापरला, स्क्रू वापरले, अर्धा इंची 1 इंची काय असेल ते तुम्हाला डिटेल लिहायचं आहे. तुमची कृती पूर्ण झाली, तुमच्या अशा प्रकारे आम्ही वायरिंग केलं किंवा हे वायरिंग केलं, ही कृती तुमची पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अवलोकन लिहायचं आहे. काय अवलोकन केलं, मग अवलोकन मध्ये काय काय अवलोकन करणार तुम्ही, तर बाबा वायरिंग व्यवस्थित झालंय का, स्क्रू वगैरे नीट व्यवस्थित घट्ट केलेत का, बरोबर की नाही. किंवा जे सदोष आहे अवलोकन मध्ये तुम्ही काय करणार दुसरं, की बाबा जे वायरिंगचा आपण डायग्राम दिलाय त्या डायग्राम प्रमाणे आपण वायरिंग केलंय की नाही. समजलं, जे आपण वायरिंग केलं ते त्या डायग्राम प्रमाणे, दिलेल्या डायग्राम प्रमाणे, वायरिंग सर्किट डायग्राम प्रमाणे आपण केलंय की नाही ह्याचं तुम्ही अगोदर निरीक्षण करणार व्यवस्थितपणे, तरच आपण सप्लाय देणार. नाहीतर अदरवाईज आपण सप्लाय देऊ शकत नाही. कळलं की नाही. मग ते अवलोकन मध्ये लिहिणार तुम्ही काय केलं अवलोकन ते, राईट. त्याच्यानंतर काळजी आणि निगा. पुढचं काय आहे, ह्या प्रत्येक स्टेपला मार्क आहेत. तुम्ही असं म्हणू नका की आपण बघितले ना इथे पहिल्याच पेजवर आपण बघितलं की नाही, प्रत्येक स्टेपला मार्क आहेत. आकृतीला मार्क आहेत, साहित्याची यादी, कृती आणि दक्षता. पुढचे येते निगा आणि काळजी. आता काळजी काय काय घेतली, वायरवरचं सोल्युशन काढलं व्यवस्थितपणे, बरोबर. वायर कट करताना ती वायर कुठे कट होऊ नये याची दक्षता घेतली. स्क्रू लावत असताना तो स्क्रू कुठे स्लिप होऊ नये याची काळजी घेतली, बरोबर की नाही. होल्डर मध्ये वायरी लावत असताना आपण व्यवस्थित होल्डर मधल्या वायरी घट्ट केल्या. आणखी काळजी काय आपण घेतो, स्विच मध्ये देत असताना आपण नेहमी फेज देतो, मग फेज दिला की नाही त्याची आपण काळजी घेतली. होल्डरला आपण डायरेक्ट न्यूट्रल देतो त्याची काळजी घेतली. ही जी आहे घेणारी काळजी. भिंतीला होल मारत असताना तो नेमका किती अंतरापर्यंत मारला पाहिजे, ही पण एक प्रकारची काळजी आहे, बरोबर की नाही. स्क्वेअर बॉक्सचं आपण कटिंग व्यवस्थित केलं, पट्टी आपण चांगली कट केली. ही जी आहे ती तुमची निगा आणि काळजीमध्ये येणार फायनली, बरोबर की नाही. म्हणजे इथेपर्यंत तुमचा हा पेपर पूर्ण होईल, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला एक पेज दिलेला आहे ते सेपरेट शेवटच्या ह्या पेजवर तुम्हाला जो प्रश्न आलेला आहे, उदाहरणार्थ इथे जो प्रश्न दिलाय 2 दिवे सिरीज मध्ये जोडणे, ह्याच्यासाठी जी संबंधित आकृती आहे त्या संबंधित आकृती, उदाहरणार्थ जिना वायरिंगची आली तर जिना वायरिंगची तुम्हाला आकृती या ठिकाणी काढायची आहे. गोडाऊन वायरिंग आलं तर गोडाऊन वायरिंगची तुम्हाला आकृती काढायची. मग तुम्ही पेन्सिल, शक्यतो आकृती ही पेन्सिलने काढावी. पट्टी आणि तुमचं कंपास साहित्य जे काय आहे ते, कळलं की नाही, ते तुमच्या जवळ असलं पाहिजे. स्वतःच परीक्षेच्या वेळी तू मला दे त्याच्याकडनं घे हे करायचं नाहीये. स्वतःच साहित्य स्वतः आणायचं. पेन्सिल व्यवस्थित टोक असेल याची दक्षता घ्यायची. शार्पनर तुमच्या सोबत असला पाहिजे, कळलं की नाही. पेन्सिल तुमची चांगली शक्यतो असावी ह्याची काळजी घ्या. तुम्हाला इतर रफवर्क जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि संबंधित आकृती तुम्हाला या ठिकाणी या पेजवर काढायची आहे. सर्वसाधारणपणे हा अशा प्रकारचा हा पेपर आहे. त्याच्यानंतर हे झालं तुमचं प्रॅक्टिकल पेपर संबंधी. हा तुम्हाला इथे पेपर दिला जाईल, हा पेपर तुम्हाला दिला जाईल ना, हा पेपर तुमच्याकडनं लिहून घेतला जाईल. एकदा आपण हे काम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला त्याची सर्वसाधारण आपल्याला आयडिया आलेली आहे. आपण पेपर घेतला होता मागच्या वेळी, पूर्वपरीक्षा टाईप आपण तो पेपर घेतला, त्यामुळे तुम्हाला आयडिया आता आलेली आहे. त्यामुळे ह्याच्यावरती तुम्हाला जास्त म्हणजे सांगण्याची पण गरज नाही, पण तरीही आपण या ठिकाणी इतरांच्या माहितीसाठी, सर्वांच्या माहितीसाठी आपण सांगा. त्यानंतर की नाही हे झाले प्रात्यक्षिक परीक्षा गुण. किती मार्क आहेत, 60 मार्काचे. 60 मार्काच्या गुणांचं आपण डिवायडेशन कसं केलं तेही बघितलं, बरोबर की नाही. 30 मार्क असतील तर त्याचे निम्मे होतील, बरोबर की नाही. 30चे 2 असतील ना तर त्याचे निम्मे होतील. हाता एकच प्रश्न आहे 60 मार्काचा म्हणून त्याचं आपण डिवायडेशन बघितलं. त्याच्यानंतर ना इथे अंतर्गत गुण तोंडी परीक्षेसह असं लिहिलंय. अंतर्गत गुण तोंडी परीक्षेसह असं लिहिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं असणार आहे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला बुक आणि प्रॅक्टिकल, जे तुम्ही तिथं प्रॅक्टिकल केले त्याला आपल्याला 20 मार्क आहेत, समजलं. जे प्रॅक्टिकल केले त्याला 20 मार्क आहेत. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तक म्हणजे बुक, तुम्ही जी वही लिहिणार
तुम्ही जी वही लिहिणार ती वही आणि तुमची तोंडी परीक्षा, ती वही आणि तुमची तोंडी परीक्षा ओरल एक्झामिनेशन घ्यायला आपल्याला एक्सटर्नल येणार, आम्ही त्यावेळी नसणार, कळलं की नाही. ओरल एक्झाम घ्यायला आपल्या युनिव्हर्सिटी मार्फत एक वेगळी व्यक्ती येणार, वेगळे सर येणार, मग ते तुमची ओरल घेणार. पण ओरल घेत असताना अतिशय महत्वाची सूचना आहे, ती कुठली आहे तर ओरल घेत असताना तुमची वही जी तुमची प्रॅक्टिकलची वही आहे, ती प्रॅक्टिकलची वही ते बघणार पूर्ण आहे की नाही. ती जी आपली 52 प्रॅक्टिकल आहेत बरोबर ना, वर्कबुक मधली, त्या वर्कबुक मधल्या 52 प्रॅक्टिकल तुमची पूर्ण आहेत की नाही त्या अगोदर ही वही बघणार बरोबर. आता ते कसं लिहायचं तर त्या तुम्हाला जे वर्कबुक दिलेलं आहे, 2 वर्कबुक आहेत बघा, एकात 26 आहेत एकात 23 आहेत, हा असे काहीतरी असतील ते काय, त्याप्रमाणे तुमचे प्रॅक्टिकल इथं आले पाहिजेत. प्रत्येक ईच अँड एव्हरी प्रॅक्टिकल इथे पाहिजे. लक्षात आलं, प्रत्येक प्रॅक्टिकल तुमचं आलं पाहिजे. जसं तुम्ही पेपरमध्ये जसं दिले त्याच पद्धतीने इथे प्रॅक्टिकल आहे बघा. प्रात्यक्षिकाचं नाव, उदाहरणार्थ वायरिंग शॉपची रचना, यंत्रे, टूल्स, इक्विपमेंट यांचे निरीक्षण करणे, हे झालं काय, त्याचं टायटल झालं. त्याच्यानंतर जसं आहे तसं उद्दिष्ट, काय उद्दिष्ट आहे ते तुम्हाला त्या प्रॅक्टिकलची वही तुम्हाला सपोर्टिंगला घ्यावी लागेल. भले तुम्ही त्या वहीतलं उतरून काढायची तुमची इच्छा असेल तुमच्या भाषेत लिहा, अतिशय उत्तम. त्याच्यानंतर साहित्य आहे, कुठलं साहित्य वापरणार तुम्ही वायरिंग शॉपमध्ये, वायरिंग शॉपसाठी मग ते काय काय असेल ते लिहिणार तुम्ही, टूल्स वगैरे जे काय येतील. त्यानंतर तुमची कृती येईल, त्याच्यानंतर तुमचा निष्कर्ष येईल, काय निष्कर्ष काढला बाबा ह्या प्रॅक्टिकल मध्ये, प्रात्यक्षिकामध्ये तुम्ही काय निरीक्षण काढलं, काय निष्कर्ष काढला बरोबर. आणि सूचना, विशेष सूचना, काय सूचना दिली, योग्य कामाकरता योग्य हत्यारे वापरा, हत्यारे झाल्यानंतर पूर्णपणे स्वच्छ करून ठेवा बरोबर की नाही. काम करत असताना विनाकारण इतरांशी बोलू नका, असं ह्या प्रॅक्टिकल मध्ये मी तुम्हाला एक उदाहरणासाठी सांगतो. हत्यारे नीट ठेवा, बरोबर, कुठे इकडे तिकडे ते टाकू नका, हे तुमचं तुम्हाला दिलेल्या सूचना असतील ते याप्रमाणे तुमचं प्रॅक्टिकल लिहिलं जाईल. त्यानंतर दुसरं एक पेज तुम्हाला ह्याच्या पाठीमागे कोर पेज आहे. कोर पेज दिसतंय ना तुम्हाला, कोर पेज आहे. ह्या कोऱ्या पेजवर तुम्हाला जे तुम्ही प्रॅक्टिकल लिहिलंय, प्रात्यक्षिक लिहिणार आहात, त्या प्रात्यक्षिकच्या संबंधित तुमची जी आकृती आहे. आता उदाहरणार्थ आपण काय टूल्स, आपण हे प्रॅक्टिकल उदाहरणासाठी आणखी एक तुम्हाला उदाहरण देतो मी. हे झाल्यानंतर इथे आपलं प्रॅक्टिकल काय आहे, ते वर्कशॉपचे हत्यारे वाहने बरोबर, वायरिंग शॉपची रचना आणि त्याची टूल्स, मग त्या संबंधित इथे आकृती काढलेली आहे बरोबर. मग इथे आता काय काय दिले त्यांनी, पेज काय काय दिले त्यांनी, स्पॅनर दिला, कानस आहे बरोबर, रॅचेट आहे, हॅक्सो आहे बरोबर, छोटी पक्कड आहे. हे सगळं साहित्याची तुम्हाला त्या ठिकाणी आकृती काढायची आहे त्या वहीमध्ये बरोबर की नाही. हे आपण एक बघितलं. दुसरं आपण एक प्रॅक्टिकल बघूया. दुसऱ्या प्रॅक्टिकल मध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 7 आहे बघा त्यातलं. त्या प्रॅक्टिकल मध्ये काय आहे तर बोर्डवर मेन स्विच व सॉकेट प्लग बसविणे. एक रिकामी बोर्ड आहे, त्या रिकामी बोर्डवर आपल्याला काय बसवायचं आहे, मेन स्विच बसवायचा आहे बरोबर एक, त्यानंतर स्विच बसवायचा आहे आणि प्लग सॉकेट बसवायचं आहे. हे प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी उदाहरणासाठी दुसरं उदाहरण घेतलं. आता याच्यामध्ये सोप कसं देणार, प्रात्यक्षिकाचं नाव आपण लिहिलं वरती, ही वही तुम्हाला लिहायची आहे, हे महत्वाचं आहे. ही जर वही जर लिहिली गेली नाही तर तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क कट होणार. जे व्हायवामध्ये जमा आहेत, आता व्हायवामध्ये जमा आहेत म्हटल्यानंतर व्हायवा 20 मार्काचे आहे, म्हणजे बुकला काहीतरी मार्क असणार, ते मी किती आहे ते सांगणार नाही, कळलं की नाही. पण बुकला मार्क हे असणार. ज्यावेळी तुमचं व्हायवा घेतो आणि त्यावेळी जर तुमची ही वही जर ऍबसेंट जर असेल तर तो तुम्हाला व्हायवाच्या बुकचे मार्क घालणार नाही. समजलं ना. जे 20 पैकी तुम्हाला दिलेले आहेत ते बरोबर. अंतर्गत गुण म्हणजे कुठले 40 पैकी 20 मार्काचे तुमचे काय आहे, वही आणि तोंडी परीक्षा आहे. तोंडी परीक्षेला 10 प्रश्न 15 प्रश्न काय असतील ते तुम्हाला विचारले जातील. त्यातल्या किती प्रश्नांची तुम्ही उत्तर देता त्याच्यावरती तुम्हाला तुमचे तोंडी परीक्षेचे मार्क डिपेंडंट असतील.
कळलं? हा, त्याच्यानंतर तुमची ते वही तपासणार. अगोदर पहिल्यांदा वही बघणार, ते असे तोंडी प्रश्न विचारणार नाही. तुमची तर वही जर कम्प्लीट जर इनकम्प्लीट असेल तर तुमचे मार्क कट होणार. लक्षात आलं? हा, हे वहीच्या संबंधित झालं. बरोबर. जसं आपण आता चर्चा करत होतो प्रात्यक्षिक नंबर 7 मध्ये बोर्डवर मेन स्विच, हा, त्यासाठी काय काय लागलं तसंच. उद्दिष्ट काय, हा, उद्दिष्ट काय आहे ते लिहायचं. साहित्य काय काय लागणार ते डीपी स्विच, 1 वे स्विच, बरोबर. पट्टी वगैरे, वुडन बोर्ड किंवा पीव्हीसी बोर्ड. आता काय वुडन बोर्ड आपण वापरत नाही, त्यामुळे पीव्हीसी बोर्ड. जे काय आहे ते साहित्य तुमच्या इथे येईल. तुम्ही कृती काय केलीत, बोर्ड कट केला, खाच मारली, त्यामध्ये प्लगचा माप घेतलं, स्विचचं माप घेतलं, मेन स्विच कुठे बसवायचं हे ठरवलं काय. हा, मग हे सर्व जे आहे ते तुमचं कुठे येणार, कृतीमध्ये येणार. हा, बरोबर. त्यानंतर तुम्ही निष्कर्ष काय काढला. निष्कर्ष आता यांनी काय लिहिलंय, वायरिंग दुरुस्त करताना विजेचे कोणत्या भागाने नियंत्रण ठेवता येते याची नोंद करून घेतली. बरोबर. मग हे तुमचे निष्कर्ष येईल. आणि विशेष सूचना 3 स्तर लिहायचे आहेत. विशेष सूचना काय, तर इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीजचे बोर्डवर व्यवस्थित मार्किंग करा. काय आता बसवायचं, प्लग बसवायचं, क्लिअर मार्किंग करण्याचं, छोटा होईल किंवा मोठा होईल ते बघा. म्हणजे तुमची सूचना झाली. अशा प्रकारे आपल्याला हे प्रात्यक्षिक वही जी आहे ती कंप्लीट करायची. मी आता सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रॅक्टिकल वही कंप्लीट असल्याशिवाय, किती प्रॅक्टिकल आहेत टोटल आपली, 52 प्रॅक्टिकल आहेत, बरोबर ना. 52च्या 52 प्रॅक्टिकल तुमची कंप्लीट असल्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिकल वहीचे मार्क दिले जाणार नाहीत, कॅल्क्युलेट केले जाणार नाहीत, विचारात घेतले जाणार नाहीत. समजलं? हा, या संबंधी आपल्याला ही सूचना, तुम्हाला मी दोन्ही गोष्टी सांगितल्या बघा. टोटल 100 मार्काचा असणार. 100 मार्कापैकी बुक आणि व्हायवा म्हणजे तोंडी परीक्षा, याचे तुम्हाला 20 मार्क कॅल्क्युलेट केले. प्रॅक्टिकल तुमचं जे तुम्ही इथे बोर्डवर करणार आहात, बरोबर, तिथे सुपरवायझर एक असणार कोणतरी. हा, तुमचं तुम्ही बरं कोण किती जण, तुमचा 10चा ग्रुप असला तरी देसाई जास्त करतात का, हा, बरोबर की नाही. कोण जास्त करते त्याचं तो निरीक्षण करणार तिथलं सुपरवायझर, आणि मग त्याला त्याप्रमाणे मार्क देणार. समजा XYZ नावाच्या विद्यार्थ्याने चांगलं प्रॅक्टिकल केलं, व्यवस्थित वायरिंग कट केलं, व्यवस्थित वायरी लावल्या, बोर्डवर पट्टी व्यवस्थित लावली, तर त्याला मार्क जास्त पडतील 20 पैकी. कळलं की नाही. 20 मार्कामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन आहे. त्याला 20 मार्क तुमचे कसे कॅल्क्युलेट केले जातात, तुम्ही कुठलं साहित्य घेता, बोर्डवर कशा प्रकारे साहित्य लावता, हा, बरोबर नाही. स्क्रूड्रायव्हर घेता की पकड घेता, हातोड्याने तुम्ही ठोकता की पकडीनेच ठोकता, ह्याचं सगळ्याचं निरीक्षण हे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मध्ये केलं जातं. कळलं की नाही. हे तुमचे ह्याला तुम्हाला किती मार्क आहेत, टोटल 20 मार्क आहेत. म्हणजे हे झाले किती तुमचे टोटल मार्क, हे 40 मार्क झाले. आणि तुम्हाला मी आता पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे जी तुमची प्रॅक्टिकल, बरोबर की नाही, हा, त्याचे तुम्हाला या पेपरचे हे तुम्हाला 60 मार्क तुमचे लेखी स्वरूपात येत आहेत. कळलं. हे तुमचे 60 मार्क. 60 मार्कामध्ये कदाचित एकच प्रश्न, परत एकदा आपण रिपीट होतोय, 60 मार्कामध्ये एकच प्रश्न असेल तर तो 60 मार्काचा असेल. कदाचित कधी कधी छोटे प्रश्न असतात आणि 2 मार्क देतात, 2 प्रश्न देतात. हा, सोपे असतात ते, 2 प्रश्न देतात. मग 2 प्रश्न बघा. आता ह्याच्यात 2 प्रश्न दिलेले आहेत. ह्याच्यात 2 प्रश्न दिलेले आहेत. ज्याने काय केलं, हा किंवा तो 60 मार्काला, किंवा कधी कधी 30 मार्काचे 2 देतात. हा, तुम्ही 2 प्रश्न ते लिहू शकता, त्याचं तुम्हाला डिवायडेशन त्या पद्धतीने येणार. अशा प्रकारे हा तुमचा प्रॅक्टिकलचा पेपर आणि थेअरी ही तुमची इथे घेतली जाणार. त्याशिवाय आपलं जे फायनल एक्झामिनेशन होणार, कळलं की नाही. आता फायनल एक्झामिनेशन मध्ये ह्या तुमचा अगोदर घेतलं जाईल. ती परीक्षा होण्याच्या अगोदर तुमच्या ह्या 10 ते 15 दिवसात, समजा आता पुढे आपली परीक्षा येईल, तुम्हाला डेट आणि त्याचं ह्या तोंडी परीक्षेचे डेट आणि ते तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला पाठवलं जाईल तुमच्या मोबाईलवर. कळलं की नाही. हा, आणि
फायनल एक्झामिनेशन जे आहे ते आपली 24 मेच्या आसपास साधारणपणे होईल. तुम्हाला डिटेल डेट तुम्हाला कळवली जाईल. कळलं की नाही? तर ती परीक्षा जी आहे आपली फायनल एक्झाम ती आपली पंचम खेमेराजला होणार. त्या पंचम खेमेराजला तुम्हाला 2 डेट दिले जातील. आपले 2 पेपर होणार. कळलं की नाही? 2 पेपर होणार. 2 पेपर आपले असणार. कळलं की नाही? 2 पेपर मध्ये पहिला ELEचा एक असेल आणि दुसरा असणार DAPचा असणार. DAPचा पेपर एक असणार आणि ELEचा असणार. ELE मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियनच्या संबंधित प्रश्न असतील आणि DAP मध्ये तुम्हाला प्रश्न कुठले असतील? दोन्ही वेगवेगळे असणार आहेत. 2 पेपर आपले असणार. इलेक्ट्रिशियनचे प्रश्न असणार, होम अप्लायन्सेसचे प्रश्न असणार सगळे. मग त्यामध्ये तुम्हाला फॅन संबंधी प्रश्न येईल. बरोबर की नाही? मोटर संबंधी प्रश्न येतील, सिंगल फेज मोटर संबंधी, 3 फेज मोटर संबंधी, स्टार्टर संबंधी प्रश्न येतील. कळलं की नाही? हे तुमचं DAP मधील प्रश्न. ते पण आपण वेगवेगळे घेतलेले आहेत बघा. शिकवताना सुद्धा आपण ते DAPचं वेगळं आणि इलेक्ट्रिशियनचं वेगळं केलेलं आहे. ELE मध्ये तुमची वायरिंगच्या संबंधित प्रश्न येतील सगळे. कळलं की नाही? उदाहरणार्थ हाऊस वायरिंग साठी कुठले हत्यारे वापराल? बरोबर की नाही? ICDP स्विच म्हणजे काय? आपण घेतलेले आहेत ते प्रश्न. कळलं की नाही? त्यानंतर वायरिंगचा एखादा प्रश्न असणार. 2 दिवे एका ठिकाणावरून कसे नियंत्रित कराल? त्या संबंधी सुद्धा एक प्रश्न असणार. त्याला आकृती, ज्या ठिकाणी आकृती असतील त्या ठिकाणी तुम्हाला आकृती काढा. प्रश्नपत्रिका जी आहे ती टोटल तुमची प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 80 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कदाचित 20 मार्काचे 4 प्रश्न येतील. 20 मार्काचे 4 प्रश्न येतील. त्यामध्ये थोडक्यात उत्तरे लिहा. कदाचित ऑब्जेक्टिव्ह असतील, गाळलेल्या जागा भरा असतील, पण शक्यतो ते डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतील. बघा, एका प्रश्नाला 5 मार्क तुम्हाला आहेत. एक प्रश्न लिहायचा आहे 20 मार्काचे टोटल प्रश्न. बरोबर? 20 मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 5 मार्काला एक प्रश्न असणार. मग तुम्हाला लिहायचे किती प्रश्न? 20 मार्क मिळवण्यासाठी 5 चोक 20 4 प्रश्न लिहायचे आहेत. 4 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. दिलेले प्रश्न असणार ते 5 किंवा 6 असणार. 6 पैकी तुम्हाला किती लिहायचे प्रश्न? 4 लिहायचे. तुम्हाला जे सोपे येतील ते 4 मार्क लिहायचे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला एक उत्तर, कारण मी कालच्या पेपरमध्ये बघितलं काय लिहिलंय ते. कळलं की नाही? त्यामुळे मला आयडिया आली की एक प्रश्न तुम्हाला विचारला, 5 मार्काला तुम्हाला लिखाण किती आवश्यक आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. 5 मार्क तुम्हाला जेव्हा मिळवायचे आहे त्यावेळी तुम्ही लिहिलं पाहिजे किती. उदाहरणार्थ ICDP स्विच म्हणजे काय, तुम्ही त्याची माहिती लिहिली. बरोबर? 2 वळीत लिहिली माहिती तर चालेल का? मग ICDP स्विच तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं. त्यामध्ये किती फ्यूज असतात, बरोबर, फ्यूज मध्ये कुठली तार, हे तुम्हाला आलं पाहिजे लिहिता. थोडक्यात तुमचं उत्तर जे आहे ते किमान 4 ते 5 वळीत तरी यायला पाहिजे. अर्धा पेज तर तुमचं उत्तर झालं पाहिजे. मग खरं त्यात जर बघितलं तर 100 शब्दामध्ये उत्तर आलं पाहिजे तुमचं. पण मिनिमम तुमचे 70 ते 80 शब्द तर त्या ठिकाणी झाले पाहिजे. तर तुम्हाला तो एक्झामिनर जो आहे, जो कोण संबंधित तपासणार आहे, तो तुम्हाला 5 पैकी 4.5 मार्क किंवा 4 मार्क तरी देऊ शकतो. 5 पैकी 5 कोणाला देताच येणार नाहीत. पण किमान 4 मार्क जर आपल्याला मिळवायचे आहे तर तुम्हाला किमान पाऊण पेज म्हणजे अर्ध पेज तर तुमचं कम्प्लीट झालं पाहिजे लिखाणाने. प्रश्न तर तुमचा इलेक्ट्रिसिटीच्या बाहेर नसणार ना, बरोबर की नाही? पण त्याला काहीतरी प्रश्न लिहिण्याला काहीतरी प्रमाण आहे. त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. समजलं? म्हणजे 5 मार्काचा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सगळ्याच विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो, अकॅडमिक मध्ये सुद्धा हेच सांगतो मी, की जेव्हा आपल्याला 80 मार्काचा पेपर दिला जातो, काय मुबारक, 80 मार्काचा जेव्हा पेपर दिला जातो तो 80 मार्काचा पेपर कव्हर करणं महत्वाचं आहे. काय करणं महत्वाचं आहे? कव्हर करणं. कव्हर करण्याचा अर्थ काय आहे? कव्हर करण्याचा अर्थ काय? पेपर कव्हर करणं म्हणजे काय? तुम्ही आता सगळेजण शिकलेले आहात, 8वी 9वी 10वी 12वी झालेले आहात सगळे, बरोबर की नाही? काही जण ग्रॅज्युएशन आहेत, बरोबर, आपल्या क्लासमधले. मग तुम्हाला कव्हर करण्याचा अर्थ काय? सगळे प्रश्न कव्हर झाले
पाहिजे. विद्यार्थ्याने समजा की नाही पार्ट 2 असतील, पहिल्या पार्ट मधले 2 प्रश्न लिहिले आणि दुसऱ्या पार्ट मधले 2 प्रश्न लिहिले. टोटल विद्यार्थ्याने पेपर किती मार्काचा लिहिला? 80 मार्काचा. बरोबर ना? मग तुमचं कॅल्क्युलेशन किती मार्क किती पैकी होईल? कॅल्क्युलेशन किती पैकी होईल? 80 मार्काचं कॅल्क्युलेशन. म्हणजे तुम्हाला 100 मार्काचा पेपर असेल तर तुम्ही पेपरला मार्क किती पैकी घालणार? तो 80 पैकी. कारण तुम्ही 80 पैकी लिहिलेत ना 4च प्रश्न. 4च प्रश्न लिहिले ना, 4 प्रश्नाचेच तो मार्क टाकणार. बरोबर ना? 5 प्रश्नाचे मार्क टाकणार नाही. म्हणजे तुम्ही पेपर किती मार्कचा कव्हर केला? 80 मार्कचा. जर तुम्ही 5च्या 5 प्रश्न लिहिले 20 मार्काचे तर तुम्ही पेपर किती मार्काचा कव्हर केला? 100 मार्काचा. मग मार्क तुम्हाला किती पैकी पडणार? 100 पैकी. तुमचे मार्क जे कट होतात आणि मुलं जिथे नापास होतात ते इथेच होतात. काय करतात मध्ये पहिलेच सगळे लिहित बसतात अगोदर फापड बसायला, आणि मग तो काय होतो, शेवटच्या प्रश्नाला 2 प्रश्नांना त्यांना वेळ मिळत नाही. इज इट राईट? हा, मग काय होतात, आता मला वेळ नाही, मग ते प्रश्न पुढचे गाळले जातात. मग ते 20 मार्क त्यांचे गेले ना. बरोबर की नाही? काय त्याच्यामुळे तुम्हाला पेपर कव्हर करणं, तुम्हाला 5 प्रश्न निवडा तुम्ही अगोदर. पहिला तर 15 मिनिटं 5 मिनिटं ना, 5 ते 10 मिनिटं तुम्ही काय नाही पेपर पूर्ण वाचायला करा. पेपर वाचून तुम्हाला कुठले बघा सोपे 5 प्रश्न येतात. पेन्सिलने तुम्ही टिकमार्क करायला काय हरकत नाही. नुसती बघ हे मला येतो, आम्हाला येतो. ते 5च प्रश्न पहिले तुम्ही प्रेफरन्स देताना सोडवा. कळलं की नाही? कारण मी गेल्या 2-3 वर्ष हे पेपर तपासतो इकडचे आपले इंटरनल. त्यामध्ये मला हा अनुभव आलेला आहे, मी तुम्हाला शेअर केला तुमच्याशी. त्याच्या अगोदर सुद्धा मी काही ITIचे वगैरे पेपर माझ्याकडे तपासायला होते असायचे, त्यातही मला हेच आढळायचं. आणि त्याच्याही पलीकडचा माझा स्वतःचा अनुभव मी घेतला की मी पण तसं करायचं. पहिलाच पार्ट सोडवायचा आणि दुसऱ्या पार्ट मधले 2 प्रश्न सोडवायचेच राहायचे. मला 60 पैकीच मार्क पडायचे, मी नापास व्हायचो. कळलं की नाही? हे तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे. आणि फायनल एक्झामचे मार्क तुमचे जे आहेत ते तुमचे याच्यामध्ये कॅल्क्युलेट केले जातात, ती तर महत्वाचे आहे. आणि त्या परीक्षेला जर तुम्ही गैरहजर जर राहिला तर तुम्हाला तुम्हाला रिपीटर म्हणून डिक्लेअर केलं जाईल. 1 नंबर. कुठल्या? फायनल एक्झामला तुम्ही जर ऍबसेंट आला नाही तर तुम्हाला रिपीटर म्हणून डिक्लेअर केलं जाईल. येऊन तुम्ही पेपर जर नाही लिहिलात, कोरा टाकलात, तर तुमचे मार्क कट होणार, मग तुम्हाला मार्क मिळणार नाही. त्यामुळे तिथे येणं आणि पेपर लिहिणं अतिशय सोपं असतं. पेपर गेल्या वर्षाचा पेपर तर इतका सोपा होता की नाही, काहीच त्याला अर्थच नाही. रावल प्लग म्हणजे काय, हे साधे प्रश्न होते. कसा काय, त्याचा उपयोग काय होते, सिंपल प्रश्न. तसे आपले पेपर जे आहेत युनिव्हर्सिटीकडनं आलेले हे सोपे असतात, सहज तुम्हाला सोडवता येतात. त्यासाठी तुम्हाला तिथे हजर राहणं गरजेचं आहे, महत्वाची गोष्ट. त्या जर परीक्षेला तुम्ही जर हजर नाही राहिला तर तुम्हाला रिपीटर म्हणून दुसऱ्या वर्षी परत फी भरून तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागत आहे आणि पेपर सोडवतात. त्याशिवाय तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही. युनिव्हर्सिटीकडचं सर्टिफिकेट तुमचं कधी कॅल्क्युलेट होतं, युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट तुमचं फायनल कधी होतं, ह्या सगळ्याच एक्झामच्या आहेत. जी इंटरनल आपण घेणार आहोत ती कुठली? प्रॅक्टिकल बुक, प्रॅक्टिकल बुक आणि व्हायवा. हे हे 4 टप्पे आणि तो एक 5वा टप्पा फायनल एक्झामचा. हा पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून सर्टिफिकेशन देता येणार नाही, दिलं जाणार नाही. त्याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे आणि सगळ्यांनी हजर राहायचं आहे. ओके? ह्याच्यामध्ये काय शंका तुमची असेल तर तुम्ही सांगा. समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. वेळ 3 तास. 80 मार्काला 3 तास पूर्ण वेळ दिला जातो. खरं बघितलं तर 3 तास हा जास्त आहे. कळलं की नाही? 3 तास हे 100 मार्कासाठी दिले जातात. परंतु आपण आपल्याकडनं युनिव्हर्सिटीकडनं आपल्याला इतकी चांगली सवलत दिलेली आहे की 2.5 तासाच्या ऐवजी तुम्हाला अर्धा तास त्या ठिकाणी जास्ती दिलाय, 3 तास दिले. बरोबर? 100 मार्काचा पेपर आहे, बरोबर की नाही? 100 मार्काचा पेपर आहे. 50च मार्काचा तुम्हाला पेपर दिला तर 3 तासापैकी किती वेळ द्यायला पाहिजे तुम्हाला? 1.5 तास दिला पाहिजे. बरोबर ना? 100 मार्काचा दिला तर 50च मार्काचा तर 1.5 तास दिला पाहिजे.
80 मार्काचा पेपर दिला तर तुम्हाला किती वेळ दिला पाहिजे? 2.5 तास दिला. 2.5 ते 2.25 तास तुम्हाला दिले पाहिजेत. पण युनिव्हर्सिटीने तसं केलेलं नाही. तुम्हाला किती दिलाय? पूर्ण 3 तास वेळ दिलेला आहे. आणि सावकाश पेपर लिहा. काही घाई करायची गरज नाही. 80 मार्काचा पेपर आरामात होतो. कळलं की नाही? घाई करण्याची गरज नाही. तुम्हाला एक लक्षात ठेवा, तुम्ही जर की नाही बघून लिहित बसला वेळ लागतो. कधीही लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही डोक्यातलं जर लिहायला लागला तर तुमचं पटकन होतं. वेळ कुठे जातो आपला? ह्याचं बघ, तिकडे बघ, इकडे बघ, तिकडे बघ, ह्याच्यात आपला वेळ जातो. तो वेळ आपल्याला घालवायचा नाही. वेस्टची वेळ आहे. कळलं की नाही? ह्या इकडे पान बघ, तिकडे पान बघ. आणि जो प्रश्न तुम्ही लिहायला घेतला ना तो प्रश्न पूर्ण लिहा. एका विचाराने पूर्ण लिहा. अर्धवट त्यातलं टाकलं, त्याची कृतीत लिहायची राहिली, मग त्याचे हेच राहिलं, हेच राहिलं, असं करू नको. जो प्रश्न उदाहरण एक प्रश्न घेतला तो प्रश्न तुम्ही पूर्ण करा. पूर्ण लिहा त्याचं उत्तर. हे मी जी सांगितलेली गोष्ट जी आहे तुम्हाला इथल्या पुरतीच मर्यादित आहे असं नव्हे. तुम्ही अकॅडमिक मध्ये जरी गेलात, कळलं की नाही, शाळा कॉलेजमध्ये तुम्ही जरी गेलात तरी तुम्हाला हाच रूल तुम्ही फॉलो करा. तुम्ही कधीही नापास होणार आहात. बरोबर ना? आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण ही पेपर संबंधी, प्रॅक्टिकल संबंधी, प्रॅक्टिकलच्या वही संबंधी सगळी माहिती घेतली. कशा प्रकारे प्रॅक्टिकल घेतलं जाणार ते मी सांगितलं. प्रॅक्टिकल आपलं इथंच होईल. बरोबर? आपल्या कॉलेजमध्येच या ठिकाणी होईल. बोर्डवर प्रॅक्टिकल जसं आपण घेत होतो यापूर्वी, थेरी शिकत असताना, प्रॅक्टिकल शिकत असताना, तसंच प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे. बरोबर? सगळं साहित्य तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. पण प्रॅक्टिकल एक्झामला येणं गरजेचं आहे. ती आम्ही रिपीट घेत नाही त्या वर्षाची. ह्या वर्षाची परीक्षा तुम्ही जर 2 दिवसांनी आला तर आमच्या आता प्रॅक्टिकल राहिली सर घ्या म्हणून सांगितली तर इट कॅनॉट बी. कळलं की नाही? त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकलला तुमचं सगळी कामं तुमची बाजूला ठेवून सगळी तुमची कामं जी काय असतील ती उपस्थिती राहणं गरजेचं आहे. तुम्हाला अगोदर तुम्ही नोकरीला असाल कुठे तर तुम्हाला जी डेट कळवली जाईल त्या डेटला तुम्हाला रजा टाका. अगोदरच त्यांना ॲडव्हान्समध्ये सांगा की सर माझ्या अमक्या दिवशी प्रॅक्टिकलची एक्झाम आहे, मला रजा पाहिजे त्या दिवशी. झाले तरी अगोदरच्या रजा कॅन्सल करा आणि ती रजा तुम्ही रिझर्व ठेवा आणि त्या दिवशी तुम्ही इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. जसं इथे जसं पंचम केमराजला आपली जे थेअरीचं एक्झामिनेशन होईल, पेपर होईल थेअरीचा 80 मार्काचा, त्याला सुद्धा या ठिकाणी हजर राहणं आवश्यक आहे. ओके? या संबंधी काही सूचना असतील तर तुम्ही पाठवू शकता. काही शंका असेल, काही माहिती जर मिळाली नसेल तर तुम्ही मला विचारू शकता.